नमस्कार. हवेली म्हटलं की आपल्याला राजस्थान आणि गुजरात आठवतं, कारण सर्वात जास्त हवेली राजस्थानमध्ये आहेत आणि त्यानंतर गुजरातमध्ये आहेत. एकदम श्रीमंत व्यापारी असलेले राजस्थानमधले लोक किंवा गुजरातमधले लोक हवेली बांधायचे. अशाच प्रकारची हवेली मला अमरावती जिल्ह्यातील नवा अकोला येथे बघायला मिळाली आणि मी या हवेलीमध्येच उभा आहे. अत्यंत सुंदर अशी हवेली आहे आणि चुना आणि विटामधलं हे बांधकाम आहे. तर ही जी हवेली आहे ती कशी आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर तुकाराम मोठे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. ही हवेली जरी असली, या हवेलीमध्ये चौक आहे आणि या हवेलीचा सर्वात अट्रॅक्शनचा जो पॉईंट आहे तो मी तुम्हाला आधी चौक दाखवतो आणि त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर जी रूम आहे या शेठजीची विश्राम करण्याची ती दाखवतो. अत्यंत सुंदर अशी ही रूम आहे आणि चांगल्या पद्धतीचं व्हेंटिलेशन कसं असावं ते आपल्याला या हवेलीमध्ये आल्यानंतर लक्षात येतं. तर हा समोरचा जो आहे हा चौक आहे, त्याला आपण इंग्रजीमध्ये कोर्ट यार्ड सिस्टम म्हणतो, म्हणजे जुनं आर्किटेक्चर आहे. एकदम मोठा चौक आहे हा वाड्याचा, या हवेलीचा. आणि तुम्ही पाहताय की या शेठजीची मुख्य बेडरूम जी होती ती ही आहे. पहा किती सुंदर बेडरूम आहे. आता या बेडरूमची जी काही खासियत आहे ती आपण नंतर या मालकाकडून जाणून घेऊ. मुंदडा परिवारातलं सदस्य प्रशांत मदन मोहन मुंदडा. तुमचं गाव कोणतं आहे? नया अकोला, तालुका अमरावती. या वास्तूचं नाव मदन हवेली आहे. हा, वडिलाच्या नावावर ठेवलं आहे. वडलोबार्थिक आहे. वडलोबार्थिक आहे. पण पूर्वी कोणी बांधलेली? ही रामनाथ दादाजी, माझ्या आजोबांनी बांधलेली. पण तुमचं खरेदी खत कधी झालं सांगत होते ना? ह्या खरेदी खत या जागेचा 1930चा आहे. म्हणजे ही जमिनीचा. आणि त्याच्यावर बांधलेली. त्याच्यानंतर हे बांधले. 1935 मध्ये माझ्या वडिलाचा बर्थ या जागेचा आहे. वा. पूर्वी सगळे जमिनी वगैरे हा. घरातच व्हायचे. हा. तर तो जो रेकॉर्ड आहे तो 1935चा आहे आणि याची खरेदीची जे कागद आहे आमच्याकडे ते 1930ची आहे. म्हणजे ही शेत समथिंग इन बिटवीन 33-34 दे मस्ट हॅव केम टू स्टे हियर. ही शेती कोणाची होती? हे शेती हैदराबादच्या मारवाडी परिवाराची. अर्लियर इट वॉज ऑफ निझाम. इथं तुम्ही 2010 पर्यंत राहत होते या हवेलीमध्ये. हो. त्यानंतर तुम्ही अमरावतीला शिफ्ट झाले. नाही, वडील राहत होते. आम्ही तर सुरुवातीपासून अमरावतीलाच आहोत. हा. सुरुवातीपासून नाही, चाइल्डहुड इथंच राहिलो आम्ही. नंतर आम्ही व्यवसायाच्या हिशोबाने अमरावतीला शिफ्ट झालो. वडील इथं 2010 पर्यंत राहतात. या तुमच्या हवेलीचा उपयोग काय करता तुम्ही? आता हे हवेली आम्ही कमर्शियल यूज करतो. नॉर्मली गेट टुगेदर्ससाठी, त्याच्यानंतर काही लहान साईजचे जर फंक्शन्स आणि लग्न समारंभ असले एक मोठा हॉल आहे तिकडं आणि हे त्यासाठी वापरतो. किती लोकांचं फंक्शन होऊ शकते इथं? इथं रात्रीचा स्टे 60 ते 70 लोकांचं. हा. रिसेप्शनला तर खूप मोठी जागा आहे, 1500-1800 किती लोकांचं होऊ शकतं. यांच्या दादाजीने जी हवेली बांधलेली आहे ती मूळ वीट आणि चुनामध्ये आहे. परंतु आता त्यांनी याचं रिनोव्हेशन केलेलं आहे, त्यामध्ये काही बदल केलेले आहेत आणि आधुनिक जगाच्या ज्या गरजा आहेत, नवीन पिढीला ज्या गरजा लागतात त्याप्रमाणे सुद्धा त्यामध्ये काही मॉडिफिकेशन सुद्धा केलेले आहेत. तर आपण आता या हवेलीची जी सफर आहे ती करू. आता हे तुमचा पोर्च आहे नवीन. हा नवीन आहे का पोर्च? पोर्च आता ऍड केला आहे. पूर्वी पोर्च नव्हता. पूर्वी पोर्च नव्हता. एंट्रन्स हे आहे, हे तुमचं मेन समोरचं गेट आहे. हो. आणि बाजूला एक 2 रूम दिसत आहेत त्या डाव्या बाजूला. हे पूर्वीला हे दुकान होती, म्हणजे इथून सगळं व्यावसायिक काम इथून चालायचं. हा. आणि हा लिव्हिंग एरिया होता. म्हणजे मुलीम इथं बसायचं. मुलींचे सगळे इथं बसायचे. लेखापडी आता पाहता येईल का? हो, येस. या म्हणजे तुमचा जो जमिनीचा वगैरे हिसाब वगैरे आहे तो तो इथं इथून व्हायचा. हा? येस. इथं मुलीम यांची जागा आहे. हे मुली इथं या बाजूला असे हे गाद्या असायच्या पूर्ण इथं. हा. पण याला पण तुम्ही आता 3 दरवाजे दिसत आहेत. हो. हा एक इकडचं. इथं पूर्वी इथं आता सध्या लॉन आहे. हा. इथं पूर्वी सगळं बैलांचं आणि हे असायचं, हा. गाई वगैरे गोठा होता. गोठा.
हा. कोठा नव्हता, साधा ओपन होता. कोठा मागं आणखी होता बरं रात्रीचा किंवा पावसाळ्याचा तिथं. आणि समोरचा जो तुमचा हॉल आहे तो नंतरच्या बाजूलाच आहे तो पहिले ॲग्रिकल्चर प्रोड्यूससाठी ठेवायचा हा. होता. त्याला आता खाली करून आम्ही व्यवस्थित करून त्याला हॉलमध्ये रूपांतरित हॉलमध्ये, फंक्शन हॉलमध्ये. फंक्शन हॉल. एक लंबी स्टोअर रूम होती. हा. ती तुम्हाला आपण तिथं जाऊन तेव्हा दाखवू. हा. सध्या त्यातला काही भाग इथं घेऊन याला असं एक अटॅच टॉयलेट बाथरूम केलं आहे. हा. कारण आता याला हे कमर्शियल conversion. यूज आहे. रिनोव्हेट केले, रिनोव्हेट केलं. ऍडिशन केलेले. हा, हे आताच आहे Okay. 2022-21. बरं. सगळे कपाट आहेत काही सगळे. आणि हे पहिले मुलींसाठी इथं तिजोरी असायची हा. आणि त्याच्यापूर्वी तिजोरी लादणीमध्ये असायची. हा. पण नंतरच्या काळात इथं आली हा. आणि बर. हे ओनरची गादी असायची इथं हा. आणि इथं सगळे मुनीम असायचे. या बाजूला. बर. इथं आणि इथं. हा, बर. आणि समोर लिव्हिंग रूम आहे. समोर पूर्वीचा लिव्हिंग रूम होता. हा. म्हणजे जे काही गेस्ट वगैरे आले. हा. हो, हो. आता याला आपण गेम रूम मध्ये चेंज केलं आहे. हा. जे गेट टुगेदर्स असतात ते. हा. तर हे गेम रूम मध्ये जसं कॅरम आहे, चेस आहे, कार्ड्स आहे, हा. त्या हिशोबाने याला गेम रूम मध्ये कन्वर्ट केलं आहे. आणि वरच्या बाजूला ती पिवळं दिसते, काय होते? हे सगळे रोशनदान ज्याला आपण म्हणतो. हा. तर हे तुम्हाला प्रत्येक रूमला 12 रोशनदान, 4 दारं आणि 8 खिडक्या मिळेल. कॉमन स्ट्रक्चर आहे प्रत्येक ऑलमोस्ट. आता हा, याचं हा. थोडं बदल. लोकेशनच्या हिशोबाने बदल होऊ शकते. म्हणजे व्हेंटिलेशनचा व्हेंटिलेशन आणि प्रकाश. लाईन नव्हती ना. हा. पूर्वीला इलेक्ट्रिसिटी नसल्यानं हा. व्हेंटिलेशनला आणि लाईटला महत्व होतं. हा. तर त्या हिशोबाने मग तुम्हाला प्रत्येक रूमला खिडक्या, दारं आणि दाराच्या साईज मोठे. आता आपण मध्ये जाऊ. हे तुमचं मेन एंट्रन्स गेट आहे. हो. आता हवेलीमध्ये एंट्री केल्यानंतर हा मोठा हॉल दिसतो, याला काय म्हणता तुम्ही? आता हा लिव्हिंग रूम झाला. लिव्हिंग रूम झाला. आणि पूर्वी काय व्हायचं इथं? पूर्वी इथं बंगई असती. हा. बंगई होती, झुला. झुला. हा, इथं झुला असायचा. तो म्हणजे- झुला आता आपण बाहेर शिफ्ट केलाय आणि आता याला लिव्हिंग रूम मध्ये. म्हणजे झोपाळा म्हणतो तो. याची खिडक्या पाहाल हा. तर आता हे आता तर काय असतं, लाईन लाईट्स आले आहेत. हा. अदरवाईज फक्त खिडकी आणि हे याला असं क्रॉस मध्ये हा. हे खिडकी आहे. क्रॉस व्हेंटिलेशन आहे. क्रॉस मध्ये. हा, बरोबर आहे. एकदम एका दोरीमध्ये आहेत त्या. येस. वा. म्हणजे इथून तुम्हाला चौकामध्ये जाता येतं मध्ये. हा. इथून चौकात हा. ओपन टू स्काय. पुढे एक बेडरूम आहे का मग समोर? हा बेडरूम. समोर. या म्हणजे तुम्हाला आता ही कमर्शियल पर्पजसाठी तुम्ही कमर्शियल पर्पज साठी आता चेंजेस केले केले. का? पण गरजेचं- पूर्वीलाही हा बेडरूम आहे. पहिलं बेडरूमच. वा. खिडक्या सुद्धा तुम्ही आकार जो पाहता ना खिडकीचा, किती मस्त आहे पहा ना खिडक्या सुद्धा. त्याचा एक खिडकी एखादी बघावर जर उघडून आणि वरचं ग्लास आहे ना वर तो हो, ग्लास आहे. 2 झापडाचे म्हणजे खिडकी आहे. हा. आणि वर तो ग्लास आहे. ग्लास रोशन. ओके ओके. आणि तुम्ही इथेही पहा तसं 3, 6, 9 या बाजूला 1, हा. 10 रोशनदान आणि खिडक्या पाहाल तर जिथं जेवढ्या शक्य आहे हा. तिथे 4 खिडक्या आहे, 3 डोअर्स आहे. वा. फोटो दिसतोय कोणाचा? हा माझ्या वडिलाचा, फादरचा फोटो. वडिलाचा पुढे काय नाव आहे? मदन मोहनजी मुंदडा यांच्याच नावावर आपण आता याचं मदन हवेली नाव केलं. ओके ओके ओके. अगर इट इज मदन जी की हवेली. हा, हा. पण ते तेवढंच होतं. हा. आणि हा आईचा. आईचा आहे. वा. आणि हे आजोबा कुठे आहे? इकडचे. हे आजोबा आहेत. हा. यांच्याच हाताची ही जमीन विक्री केली, खरेदी केलेली आहे. खरेदी केलेली आहे. हा. ही आजोबा आणि तुमची आजी. हे आजी. याचा जो सिलिंग आहे हा पूर्ण सागवानी लागला पूर्वीपासूनच. पूर्वीपासून. हे आताच नाही. बरं बरं. आणि जे ज्यावेळेस हवेली बांधली त्यावेळेस जे छत होते ते कशाचे होते ते? ते खडंग्याचे होते. म्हणजे चुना. चुना. हां, चुनाचा होता. हा. हम्म. आता आपल्याला थोडंसं काही आपल्या इंजिनियरच्या सजेशन अनुसार वजन कमी करण्यासाठी ते काढून आपण त्याला स्लॅबमध्ये कन्वर्ट केले. ओके ओके ओके. वजन कमी केलं. कमी करण्यासाठी बरोबर. त्याचं वजन खूप राहतं. घड्याळ. घड्याळ ही चालू आहे. हां. सेंट थॉमस म्हणून एकदम नावाजलेली कंपनीची आहे. ही पूर्वीचंच आहे तुमच्याकडलं? हो, येस. वा. सेंट थॉमस. अँटिक पीस आहे म्हणजे. ये उस समय प्रिंट होके आता था, जो परचेस कर रहा है उसके नाम से प्रिंट. हां.
आता आपण चौकामध्ये जाऊ. यांचा जो चौक आहे खूप मोठा आहे आणि विशेषतः असा आहे की आता आपल्या पूर्वजाकडे प्रत्येक घरामध्ये पितळेची भांडी असायची, काश्याची असायची. हां, तर तुमच्याकडे सुद्धा इथं डिस्प्ले केला ते पाहिल्यानंतर जुन्या काळात गेल्यासारखं वाटतं. आता आपण एक त्यांची चौकामधले काही डिस्प्ले आहेत भांड्याचे जुन्या, ते जरा थोडं पाहू. तर त्याला काय म्हणतात जरा सांगावर जरा. हा डायनिंग तुम्ही केलं काय? हा, हे डायनिंग केलं आहे. हां हां हे आता हे जुने तसे पाणी वगैरे ठेवायला कव्हरच्या सोबत. हां, पाणी ठेवण्यासाठी. हा, हे पानदान असायचं. पानदाणे काय? हो, सुपारी कात वगैरे. सुपारी कात वगैरे. हे डबा असायचा. हां, त्यावेळेस अशा पिठल्या आणि कप. कप कसाचा हा? हा कासा मटेरियल. कासा मधलं घ्यावं रे खाता जरा. काशाचं कप बसी काही. वा. आणि किटली पण आहे. केटली. ती पितळी दिसते. हे पितळी केटली. आणि हे हा फ्लॉवर वास. डेकोरेटिव्ह फ्लॉवर. हा. हे फ्लावर ठेवण्यासाठीच आहे ते. त्यावेळेसचे हे बकेट. बकेट्स, गुंड लहान साईजचे. हो. वा. देवळी आहेत. हा. जुन्याच आहेत ना ह्या? हे सगळं जुने आहे. जुन्या आता. हा. बर. आणि या वाड्याच्या भिंतीची विड्थ किती होती हो? बाहेरचे सगळ्या जेवढ्या भिंती हा. आहे हे 16 ते 20 इंचाच्या मध्ये. बर. आता हे जुनं तुमचं हे पण दिसते, बटन पण जुनेच आहे ते. हो. हे जुनं म्हणजे 1935 नाही, जेव्हा इथं लाईन आली तेव्हाचे. कधी आले असेल लाईन इथं? 1900 काहीतरी 55च्या जवळ. बर बर. 52-55. तर इथं सुद्धा एक बकेट दिसते आणि पाणी कोठी. ठेवण्याचं. हां हां, काय म्हणता याला तुम्ही? कोठी म्हणतो आम्ही. कोठी म्हणता ना, पाणी साठवण्यासाठी. हा, पाणीसाठी आणि बाकी हां काही. हां, पितळी. पितळी. ओके ओके. हे डेकोरेटिव्ह आर्टिकल्स आहे हां सगळे. हां, हा पण पण हा डेकोरेटिव्ह आर्टिकल याच्यामध्येही जे आहे पानपुडाचा आहे तो. पानपुडाचा. हां, पानपुडा आहे तो. हा. हां हां, पानपुडा आहे. डेकोरेटिव्ह आयटमच आहे हा. चौक आहे. तरुणाची गरज म्हणून इथं रेन डान्स सुद्धा करता येतो. चालू कर. पहा, सुरू केलं त्यांनी रेन डान्स. हे सगळे फवारे बसून घेतले का तुम्ही? हो. आणि याला काय लाईटची सोय आहे का? नाही, याला लाईटची गरज नाही. हां कारण याची जे सप्लाय टँक हा. आहे ते आपण थोडं कॅल्क्युलेशन करून 45 फीट वर घेतलं आहे. तर त्यामुळे याला लाईन असो नसो हा. हे 365 डेज 24 आवर्स जेव्हाही आपल्याला पाहिजे आपण रन करू शकतो. हे पहा, आम्ही क्लोजअप घेतो तर असे हे पाणी पडतंय वरून ते. चौकची साईज फार मोठी आहे तुमच्या. म्हणजे 1000 फुटाची. मी आतापर्यंत पाहिलेल्या चौकात सर्वात मोठा चौक आहे हा. आणि हे समोर एक काय, ह्याला काय म्हणतो तुम्ही? हे आम्ही डेकोरेशनच आहे. डेकोरेशनचाच पार्ट असायचं. हा. हा, हे सगळे त्यावेळेस बेल्जियम म्हणजे इम्पोर्टेडच आहे. त्यावेळेस आपल्याकडे भारतात नसायचे हे. हां हां. तर त्यावेळेसचे हे 100-110 वर्ष जुने आहे. आणि फक्त आता याला परत बनवून घेतलं आहे. ते हां, तुटले होते. तुटले होते. आणि हे तिजोरी दिसते, हा, ही तिजोरी आहे. फार जुनी आहे ना ही? हो, खूप जुनी तिजोरी आहे. याला आजही वर्किंग कंडिशन मध्ये आहे. पर काय कल्याणी. कल्याणी काय? कल्याणी हे मुंबईची कंपनी होती. सगळ्या जागी कल्याणी आणि एक आणखी अमृतराज. अमृतराज. हा, हा. अशा दोन असतात. आता इथे एक तुम्ही डिस्प्ले ठेवला आहे. हे सांगावर काय आहे यामध्ये? आता याच्यामध्ये पाहाल तुम्ही ते एका कप साठी बनवायचा चहा. उघड ना बेटा. पातेलं आहे म्हणजे छोटं एक कप. हे लहानसं गंज. मग हे एक साबुनदानी. हे त्यावेळेसची चाळणी. हां, हे दोन ते जे बेल. बेल नाही. मग आता हे सगळं वाटायसाठी खलबत्ता. वेगळ्या खलबत्ता आहे तो. खलबत्ता तर नाही ते वाटायला. हो हो, असं. हं. आणि हे सगळे कास्याची कटोरी मालिश वगैरे साठी त्या हिशोबाचे. ओके ओके ओके. तर तिजोरी उघडता येते. आणखी चाव्या आहेत. वा, हे तिजोरी. ही तिजोरी आहे. आता मी बऱ्याच ठिकाणी तिजोरी पाहिल्या, चाव्या कुठं हरून गेल्या आहेत, नाही, पण तुम्ही हे ठेवली. आहे सगळं. हे आहे. यालाही अजून कुलप आहे. हो, मध्ये. वा, किती मजबूत आहे. मजबूत म्हणजे हे बघा. हे इसको बंद कर रोशन. हे पहा सर. हां. असं लागतं. हो, ही पण हिथं पण येत आहे. हा, हे येईल ना असं. हां, एवढं मजबूत आहे. येस. वा. आणि वजन इतका याला सरकवणं म्हणजे खूप कठीण काम आहे. हां. वा. तर आता आणि पूर्वी तर ही तिजोरी जी आहे तुम्हाला दाखवेल एक लाजणी हां, त्याच्यात असायची खाली. लादणीमध्ये असायची. त्यात एक क्विक आपण राऊंड घेऊ इथला. आता हे तुमच्याकडे एक कपाट दिसते, जुनंच आहे का हे? हा, हे सगळं जुनंच आहे. आणि शीशम सागवान मिक्स कॉम्बिनेशन मधला शीशम सागवान. बरं.
आता बाजूला इथं खालच्या बाजूला किती रूम्स आहेत त्या? इथं 4 रूम्स मागे. 4 रूम्स आहेत त्या. हे पूर्वी दुसरे होते वरती. हां एक स्टोअर रूम, एक ॲग्रिकल्चर प्रोड्यूसला, एक किचन, हां एक आणखी किचनचं स्टोअर. तर आता त्याला आम्ही रूम मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे किचन वगैरे सर्व होतं इथं. हो, बरं बरं किचन म्हणजे ते गोबरनं रोज सारवायचं, बरं रई वगैरेचं जे जुन्या काळात जे होतं ते सगळं. बरं ते रवी पण मी कुठेतरी पाहिले तुमचे दाखव हे. हा, yes. आता हा जुना टेलिफोन आहे. हा टेलिफोन जुना. हां हे त्यावेळेस रामायण वगैरे जे रोज वाचायचं. आजी वगैरे वाचायचं त्याचा हा स्टँड. स्टँड आहे. हां बरं हे जुने आपले शेरचं जो वजन चाले केजीच्या अगोदर शेर म्हणायचं हां इथं. शेर माहिती बरं बरं अर्धा शेर, एक शेर, हे सगळे त्यातले वजन आहे. बरं बरं हे प्रत्येक घरात त्यावेळेस सोने चांदी वजन असायचं. हां हे त्यावेळेसचे शोकेसेस. हां आता सामान बदललं. पण शोकेस जुनीच आहे. हा, शोकेस जुनी आहे. बरं काही सामान आहे याच्यात अजून. आता हे एक दिवालगिरी होती, हे उघडून दाखवतो सर नंतर तुम्हाला. बरं बरं मग हे त्यावेळेसचे काही भांडे भांडे आहेत तुमच्याकडे. अनेक भांडे होते म्हणे तुम्ही. होते खूप होते. मग काय- पण आता वेळेनुसार काही काम नाही असं विचार करून त्यावेळेस डिस्पोज केले, जेव्हा स्टेनलेस स्टील आणि याचं चलन आलं तेव्हा. हां काही जेवढे राहिले, महत्व वाटलं नाही त्यावेळेस. महत्व त्यावेळेस काही एवढं पण समजलं. आता याला महत्व किती आलं? एक ते महत्व म्हणजे आता तर शोधून शोधून बाळा भेटत नाही. हां ते ग्लास दाखवा केवढा ग्लास साईज फिट फिट आहे का? वा वा. इट्स ऑलमोस्ट आणि- 600 ml. समोर काय आहे? हे पाण्याची झारी, हां पाण्याची झारी बरं. ट्रॅव्हलिंग मध्ये वापरायचं. हां हे गुंड वगैरे असे सामान, पाणी वगैरे जे त्यावेळेस विहिरीत नाही यायचं ना, हां हां त्याच्यासाठी. आता हे थोडस साखर वगैरे त्यावेळेस बारीक करायला हे लाकडीचं जातं असायचं. हे सगळं साखर बारीक करण्यासाठी. हा. मी पहिल्या वेळेस पाहिलं जाता अशा प्रकारचं गिरे ते. वा थोडं हे लूज आहे ते. नाही हे पाटा वरवंटा आहे यांच्याकडे. आणि या समोरच्या हे मुनिमानच्या पेट्या. कागदपत्र ठेवण्यासाठी. हो, त्यावेळेस वेगळ्या वेगळ्या गावात शेती असायची. जसं हां तर एका गावाचा एक मुनीम, तो तिथचा रेकॉर्ड, त्याची वेगळी पेटी. हां हे झाड रईसाठी. रवी म्हणजे आमच्याकडे रवी म्हणतात, तुम्ही रवी म्हणताय. ताक करण्यासाठी ताक म्हणून. करण्यासाठी. हे झारेत वेगवेगळ्या प्रकारचे. हे झाले वेगळ्या वेगळ्या याचे. बरं बरं. आणि ही काय वही खाते आहे का ही? हे वही खाते. हे जुन्या जमान्यात जे वही खाते असायचे ना हां सर, हां त्याची लिहायची पद्धत, त्यावेळेस सिस्टम तुम्ही पाहाल. हां हे त्यावेळेस. आता तर सगळं कम्प्युटराइज अकाउंटिंग झालं आहे. हां त्यावेळेस 10 पैसे, 62 पैसे, 4 रुपये 62 पैसे, हां इतका बारीक हिशोब असायचं. पैशामध्ये आहे. हा पैशामध्ये हिशोब आहे. बर तुम्ही पाहाल तिथं दिसेल तुम्हाला. हे बघा, 4 रुपये 62 पैसे. हां आणि हे रोकड पान, मीन्स दिस इज खतावणी. हां रोकड बुक, कॅश बुक वेगळी असायची. हा, हा. हे त्याच्यावरून केलेली खतावणी book. हां बरोबर आहे. हे जुने माप आहेत नाही. हा, हे शेअर पाव शेअर वगैरे हा, असं येस. स्टो आहे. स्टोव, मग नंतर हे दिवालगिऱ्या हां वगैरे. हां. आणि एक रूम फक्त मला दाखवा म्हणजे हा, पाहिजे. हे पाहू शकता. हां मॉडर्न एम्युनिटीजच्या हिशोबाने तयार केलेलं, पण आपण प्रयत्न असं केलं की त्याला जेवढा अँटिक लुक मेंटेन करता येईल हां तेवढा अँटिक लुक आपण मेंटेन केला आहे. आता पण जे नीड आहे, आपण याचं ॲग्रो टुरिझम मध्ये रजिस्ट्रेशन केलं आहे या प्रॉपर्टीचं. बर तर आता ॲग्रो टुरिझमच्या हिशोबाने येणाऱ्यांच्या सोयीसाठी एसी म्हणा, हां नवीन प्रकारचे बाथरूम्स जे आता आजचे जे फॅसिलिटीज पाहिजे ते सगळे आपण तयार. आणि या प्रत्येक रूमला असा एक नो मॅन झोन आहे. नो मॅन्स झोन. हा, म्हणजे आपण याला इथं 1200 फुटाचं असं गार्डन टाईपचं दिलं आहे. याला कुठूनही विजन नाही. हां तर ट्विन म्हणजे जॅकोझी, ट्विन शॉवर. हे वर शावर दिसत आहेत हे ना. हा, इथं तुम्हाला आंघोळ करता Yes. येईल. कपल असेल तर कुणा कपलच्या Safety. ट्विन शॉवरच्या हिशोबाने. हां सेफ्टी हा म्हणजे आहे इथं म्हणजे कुठे दिसत नाही. हा, आणि विजनरी कुठच. हे जुने भांडे सर, हे त्या काळातले जे असायचे ते आता मी डेकोरच्या पार्ट मध्ये यूज केलाय. हां पितळी आहे, तांब्याची आहे, अल्युमिनियमची जे हे हां. आहे ते काळी. कासं पण आहे. कासही आहे. काशाची परत आहे. अशा 4ही रूम मध्ये 4 वेगळे वेगळे आयटम्स लावलेले बरं बरं. तर आता आपण यांची एक बळद आहे तुम्ही काय म्हणता त्याला समोरच्या बाजूला ते पाहू. आणि यांचा जो खास अट्रॅक्शनचा जो पॉईंट आहे यांचे हा. दिवालगिरी आहे. दिवाल त्यावेळेस दिवालगिरी हे याच्यामध्ये घासले. हा, आणि इथं जोत असेल. आणि याला एक आणखी कॅप होती, ती आता नाही आहे. बंद करायचं आहे तेव्हा ते कॅप याच्यावर टाकून द्या, तर बंद होईल. हां म्हणजे दिवा आहे का हा? हा, दिवा आहे, दिवा एक्झॅक्टली.
बापरे. हे असं. याला एक आणखी कॅप होती हा आणि याच्यात वात हा विजवायसाठी. हा विजवायसाठी आणि याच्यातनं वात यायची. हा तर हे बरोबर. आता आपण बळद पाहू, म्हणजे जिन्याच्या बाजूलाच आहे हे. हां हे याच्या आतमध्ये ते तिजोरी होती. मी दाखवतो उघडून तुम्हाला. बापरे, एकदम गुप्त ठिकाणी होती. हा हे बघ. इथं तिजोरी. हा याच्यात तिजोरी होती ती. हां तिजोरी असायची हा. सिक्युरिटी आस्पेक्ट ना. हां बर. आणि सहसा ओळखू पण येत नव्हते. नाही नाही ओळखू काहीच नाही. हां. आणि त्याला हा दरवाजा आणि हा त्याला दार होता असा. आणि तो जो आपण फर्स्ट रूमचा बाथरूम बघितला हा. तर तो आणि हा हे मिळून शेतीच्या सामानाचं बैलाचे जे काही असायचे हा, हा. सामान हा. ते इथं असायचे. बर बर बर. जुनं जे स्ट्रक्चर होतं छत, ते बघा हे. हां आता मला पाहायला मिळालं हे अशा टाईपचं त्यांचं छताचं बांधकाम होतं. सोन्यामधलं आहे आणि निजाम कालामध्ये अशाच प्रकारचं बांधकाम व्हायचं. आणि ही जी उंची हे आय सेक्शन गडरवर आहे. गडरवर. हां बरोबर आहे. कारण आता निजामाचं काय बांधकाम औरंगाबादला पण आहे, हा. तर असंच बांधकाम आहे सगळंच. हां की त्यावेळेस 1935च्या वेळेमध्ये अशाच हां. प्रकारे आता तुमचा सर्वात चांगली अट्रॅक्शन पॉईंट तुमच्या वडिलाची रूम आहे, ते दाखवा. हे इकडूनच आहे ना. हा, इकडं. जिनात चढून वर जावं लागेल आणि तिथं त्यांचे वडील थांबवत होते, ती रूम आहे. हा. शाश्वत केसाचं आहे. खूपच सुंदर आहे. आता ह्या पायऱ्या सुद्धा जुन्याच आहेत. शहाबादी फरशी लावलेली आहे. जवळपास 1 फूट उंचीची एक पायरी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं मेंटेन केलेला हा जिना आहे. आणि आता आपण फ्लोअरला आलो, म्हणजे ग्राउंड फ्लोअरच्या वरचा माळा आहे हा. ही पोर्च त्यांनी नवीन केलेला आहे ॲडिशन. आणि त्यांची ही वडील जिथं थांबत होते ती रूम आहे. एकदम राजेशाही महल आहे. म्हणजे एखाद्या राजाच्या महालामध्ये आपण जसं प्रवेश करतो तशीच ही वास्तू आहे. तर इथं तुमचे वडील राहत होते. हो येस. इथं वडील राहायचे. हां. आणि याला खिडक्या दरवाजे किती त्याला? 8 खिडक्या आहे, हा. 4 दारं, हां 12 व्हेंटिलेटर्स हा. आणि 12 रोशनदार. हो. आता मी तुम्हाला क्विक. हे जेव्हा बांधण्यात आलं ना सर त्यावेळेस इलेक्ट्रिसिटी नव्हती. हां हे 1930 ते 35च्या मधातलं आहे. हां आणि इलेक्ट्रिसिटी तर आली 1950-55. हां हां त्या हिशोबाने त्या काळात जे गरज होत्या हां व्हेंटिलेशन व्हेंटिलेशन आणि लाईटसाठी हा. त्या हिशोबाचा हा बांधले. किती हवा आहे ती मस्त. हवा मस्त आहे. हा? अजून तर आपण पूर्ण उघडलंही नाही आहे. हां खिडक्या उघड्या नाही. वा, हवा महलच आहे ह्या. हां हवा महल चालला. हां हवा महलच करू शकतो. हो. तुम्ही पाहाल ना तर एका भिंतीवर तुम्हाला 2 खिडकी, 1 दार, वरचे 3 व्हेंटिलेटर आणि वरचे 3 आणखी रोशनदान जे पिवळे आहे. हो. 3 मिनिट तुमचं रोशनदान आहेत, पिवळे दिसत आहेत ते. त्यानंतर खिडक्या आणि हेही ते आहे. आता मला माहित नाही. खिडक्या 4 आहेत आणि वर सुद्धा आणखी ते वरचं हे आहे. हे उघडायचे. आता हा. सध्या आम्ही बंद याला असं हां हां पॅक केले, थोडं पॅक केले. पॅक केले. हां. आणि ह्या रूमच्या बाहेर बाल्कनी आहे आणि या बाल्कनीमधून आपल्याला हा वरून चौक पाहता येतो. किती सुंदर चौक आहे पहा. कोर्टयार्ड म्हणजे जुन्या वास्तूचं कोर्टयार्ड हे हट होतं, आत्मा होता व्हेंटिलेशनचा, प्रकाशाचा. तर हे कोर्टयार्ड आहे. अत्यंत सुंदर कोर्टयार्ड आहे. आता आपण व्हिडिओच्या शेवटी येऊ. पुरुषाची वास्तू आहे ही. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मेंटेन करून रिस्टोअर केलेली आहे. Yes. आणि आता थोडा पर्पज बदलल्यामुळे तुम्ही त्याच्याकडे हो. आता कमर्शियल यूज सुद्धा करताय. तर लोकांना इथं 80-100 लोकांना जर यायचं असेल तर ते बुक करण्यासाठी काय पद्धत आहे? याची साईट आहे, वेबसाईटवरही आहे, इन्स्टावरही आम्ही आहो मदन हवेलीच्या नावानं. हां आणि बाकीचे फोन नंबर्स वगैरे बरं सगळ्याकडे आहे. बरं. तर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून बुकिंग करा. ऑनलाईन तुम्हाला बुकिंग करता येईल. Online. तर आता आपण पूर्ण हवेलीची सफर केलेली आहे. मुंद्रा साहेबांनी फार म्हणजे आम्हाला कोऑपरेशन केलं. त्यांनी सर्व माहिती इथली सांगितली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आमचे जे जुने मित्र आहेत शेतकरी, हे आमची फार जुनी मैत्री आहे. ही शाश्वत मुंद्रा याच म्हणजे चांदूर बाजार तालुक्यातलेच आहेत. गाव कोणते म्हणले तुझं? उदखेड. त्यांनी मला खास करून यांची हवेली पाहण्यासाठी आणलं, त्याबद्दल धन्यवाद तुझे पण.
दुसरा माझा हेतू असा आहे, जुन्या ज्या वस्तू आहेत त्या आता कमी कमी होत चालल्यात. त्याचं चित्रीकरण जर करून ठेवलं तर ते पुढच्या पिढीला सुद्धा आपल्याला पाहता येईल. आणि नवीन जनरेशनला वाडा संस्कृती, हवेली संस्कृती काय होती हे माहीत नाही. युट्यूबवर पाहून तरी शिकतील. जॉईंट फॅमिली स्ट्रक्चर काय हा. असायचं, रूम्सच्या प्लेसिंग जे जॉईंट फॅमिलीच्या हिशोबानं असायचं. हा. म्हणजे रूम जरी सेपरेट प्रत्येकाचे वेगळे, तरी नंतर जेव्हा चौकामध्ये दिवसभर जे वर्किंग असायचं ते ते चौकामध्ये जॉईंट ते चौक चौकामध्ये आणि आणलं. ओसरी. तर आपल्या भागामध्ये काही अशा प्रकारच्या वास्तू असतील तर आपण कॉमेंटमध्ये जे त्याचे फोटो टाकू शकता, त्याचा पत्ता, मोबाईल नंबर, संपर्क नंबर कॉमेंटमध्ये टाकू शकता. शक्य होईल तेव्हा आपल्या भागात पण त्याची व्हिजिट करता येईल. धन्यवाद.